तर मित्रांनो, परत आपलं स्वागत आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. हा जो आहे तो 5 HP चा GK सोलार पंप आहे, जो की आपल्या शेतामध्ये 1 ते 1.5 वर्षापूर्वी बसवण्यात आला होता. याविषयीचे रिव्ह्यूसुद्धा बऱ्याचदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहिले असतील. पण गेल्या 6 महिन्यापासून या सोलारला जो आहे तो खूपच प्रॉब्लेम येतो आहे. शक्यतो त्याच्या सोलार चार्ज कंट्रोलरला आता GKकडे वारंवार तक्रार करून सुद्धा तात्पुरतं टेक्निशियन येतात, तात्पुरतं चालू करून देतात आणि काहीतरी 10-15 दिवसानंतर परत काहीतरी नवीन प्रॉब्लेम येतोय आणि परत एकदा स्टार्टर बंद पडतोय. तर बघू शकता हा कंट्रोलर आहे. गेल्या वेळेस जो आहे तो या कंट्रोलमधून हे सांगितलं जात होतं की ह्यांचा वॉटर डॅमेज आहे, पण कुठल्याही प्रकारचं पाणी पाण्यात वगैरे गेला नव्हता किंवा कुठल्या प्रकारचं पाणी आतमध्ये गेलं नव्हतं, तरीसुद्धा हा कंट्रोलर जो तो आहे त्यांच्या टेक्निशियननं सांगितलं की वॉटर डॅमेज आहे. आणि त्यानंतर त्यांनी आतमधलं जे काही प्लेट आहे ते बदली करून दिली होती. आणि त्यावेळेसुद्धा त्यांचे टेक्निशियन सांगायचे की मोटर जळालेली आहे, त्यामुळं असं होतंय. आता मोटर जळाली त्यामुळं आम्ही मोटर काढून जी आहे ती शेजारील सर्व्हिस सेंटरला 2 वेळेस, की जे की आपल्या साईटपासून आपल्या गावापासून जे आहे ते 200-250 किलोमीटरच्या आसपास आहे. स्वखर्चानं 2 वेळेस मोटर तिथं घेऊन गेलो वेगवेगळ्या सेंटरवरती. त्यांच्याकडून तिथं गेलं की सांगण्यात यायचं की मोटर जळालेली नाही, टाटर खराब आहे. शेतात आलं की इंजिनियर म्हणायचा की मोटर जळाली आहे, टाटर ओके आहे. या दोघांच्या गोंधळामध्ये जे आहे ते जवळजवळ शेतकऱ्याला म्हणजेच की मला स्वतःला 2 वेळेस वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटरवरती मोटर वर्षांनी घेऊन जाण्यात लागली. आणि तिसऱ्या वेळेस जी आहे ते थोडी किरकिर केल्यानंतर स्वतः साईट इंजिनियर येऊन त्यांनी टाटर खोलला. त्यावेळेस आतमधली जी काही कंट्रोलरची प्लेट असती त्यामध्ये खराबी दिसून आली. ती खराब असल्या कारणाने जे आहे ते मोटर जळाली अशा प्रकारचे जाणवत होतं. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये हे काम केल्यानंतर 3 मार्चला परत एकदा जे काही इथं ऑन ऑफचं स्विच असतं त्या स्विचवरून जे आहे ते मोटर ऑन ऑफ व्हायचं बंद झालं. त्यानंतर तक्रार दिल्यानंतर त्यांच्या पाठीमागं लागून त्यांचे टेक्निशियन बळच आले आणि इथलं जे काही स्विच आहे ते बदलून दिलं. आता स्विच बदलल्यानंतर अवघ्या 10 दिवसानंतर अजून एक ह्या सोलरला मोठा इश्यू आला आहे आणि ह्याच कंट्रोलरच्या बाबतीत, की जसं की दुपारी ॲटोमॅटिकली ही मोटर सुरू असताना जे आहे ते जे इथं आपण बघू शकता हे प्लग बसवतो, तर हे प्लग जे आहे ते अचानकच जळाले आणि दोन्ही साईडला जे आहे ते खाली असे गळून पडले. तुम्हाला मी खालून सध्या दाखवतो की अशा प्रकारे डॅमेज जे आहे ते हे सोलार चार्ज कंट्रोलरचे पोर्ट जे आहेत ते झालेले आहेत. आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो त्यांच्या साईट इंजिनियरनं जी काही आतमधली मदरबोर्ड सारखं काही प्लेट असते ती बदलल्यापासून जो आहे तो येत आहे. आणि एक तर ती जी काही प्लेटची क्वालिटी आहे ती एकदम खराब असल्या कारणाने हा इश्यू जो आहे तो या GK सोलार पंपाला आलेला आहे. बघू शकता इतक्या खराब क्वालिटीचं मटेरियल जे आहे ते त्यांच्या टेक्निशियनने वापरल्यामुळं हे असं हीट होऊन जे आहे ते जळून पडलेलं आहे. आता याच्या बाबतीत सुद्धा 18 मार्चच्या आसपास आपण तक्रार दिलेली आहे. 18 मार्चच्या आसपास तक्रार दिल्यानंतर सुद्धा टेक्निशियनकडून हे सांगितलं जातं की आम्हाला अजून तक्रार रिसीव्ह झाली नाही. बघूया तक्रार आल्यानंतर मी बघतो, पाहतो, दुरुस्त करतो, ह्याच गोष्टीची उडवाउडीची उत्तर देऊन जे आहे ते या दुरुस्तीचं काम जे आहे ते टाळण्यात येतं. आता बघू शकता उन्हाळ्याचे दिवस आहेत. एकतर लाईटीचा विषय नाही शेतामध्ये, तुम्हालाही माहिती लोड शेडिंग, आणि जर लाईट आलीच तर लाईटीचं व्होल्टेज काय असतं त्या कारणाने लाईट किती वेळ टिकते. आता जवळजवळ 5 ते 6 एकर ऊस जो आहे तो आपला या ठिकाणी आहे. ऊन बघू शकता, ऊस पाण्याला आलेली आहेत. शेतात पाणी वाचून जे विहिरीत पाणी आहे पण लाईटी वाचून जे आहे ती पिकं जळत आहेत. त्यामुळे हे सोलार घेतलं तर सोलारला हा प्रॉब्लेम. आता टेक्निशियन म्हणतोय की 5-6 दिवसानंतर रिसीव्ह झाल्यानंतर बघू, मी चक्कर मारतो. आता तक्रार करून आज जवळजवळ 6 दिवस झाले. आज टेक्निशियनला कॉल केला तर टेक्निशियन सांगतो की अजून तक्रार आली नाही, पुढील 2-4 दिवसात तक्रार येईल, त्यानंतर मी तिकडे चक्कर मारतो. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस जातील आणि 15 दिवसात जी आहेत ह्या पिकांची हालत काय होणार आहे हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे एकदम बकवास कार्यक्रम जो आहे तो या GK कंपनीचा सुरू आहे. एका महिन्यात जर 4-4 वेळेस तुमचं टाटर कंट्रोलर जे आहे ते खराब होत आहे आणि तुमचे टेक्निशियन येऊन तात्पुरतं टेम्पररी दुरुस्ती करतायत आणि निघून जातात, आणि त्यानंतर अवघ्या 5 ते 7 दिवसानंतर परत शेतकऱ्याला तुमच्या पाठीमागावं लागतं. इतक्या खराब क्वालिटीचं काम जे आहे ते या GK कंपनीचे टेक्निशियन जे आहेत ते करताना दिसत आहेत. त्यामुळं कंपनीनं काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याला होणाऱ्या वारंवार त्रासापासून जे आहे ते शेतकऱ्यांना पैसे भरून वारंवार त्रास होत आहे. तर कंपनीनं या गोष्टीकडे जे आहे ते लक्ष दिले गेले पाहिजे. तर मित्रांनो, माझं तर एकच स्पष्ट म्हणणं आहे की या कंट्रोलमध्ये जे काही त्यांच्या टेक्निशियननं जी खराब क्वालिटीचं जे काही मदरबोर्ड सेट टाईप एक चिप आहे
कंट्रोलर आहे आतमध्ये ते एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा वापरल्यामुळे जो आहे तो मदरबोर्डला इश्यू येत आहे. कारण घेतल्यापासून कधी 2 वर्षात एकदाही किंवा 1 रुपयाचं सुद्धा काम या कंट्रोलरनं काढलं नाही. पण जेव्हापासून तो टेक्निशियन जे आतमधला पार्ट बदलून गेला आहे तेव्हापासून गेल्या 1.5 महिन्यापासून ही 4थी वेळेस आहे की फक्त 10 ते 12 दिवसाच्या फरकानं काही ना काही प्रॉब्लेम जो आहे तो हा कंट्रोलर काढत आहे. आज तर चालूमध्ये जे अशा प्रकारच्या वायर जर जळून पडत असतील तर तुम्ही बघू शकता आतमधले मटेरियल जे आहे ते काय क्वालिटीचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ जो आहे तो कंपनीपर्यंत पोहोचेल आणि यावरती कंपनी लवकरात लवकर सोल्युशन देईल. हा व्हिडिओ बनण्याचं कारण एवढंच की कंपनी लवकर दखल घ्यावी. कारण पाणी विहिरीमध्ये आहे, लाईटी अभावी जे आहेत अवघ्या 15 दिवसाचा जर फरक पडत असेल, 15 दिवस मोटर बंद असेल तर पिकांचा गॅप पाण्यामध्ये किती पडतो आणि पिकं किती सुकू शकतात याची कल्पना आपल्या शेतकरी बांधवांना असेल की 1 दिवसाचा गॅप जरी पडला तरी पुढचं पूर्ण जे काही पाणी द्यायचं सत्र आहे ते आपलं चुकतं. त्यामुळे जर 15 दिवसाचा जर गॅप पडला तर पिकाची हालत काय होऊ शकते. आणि लाईटीचं जर बोलत असाल तर लाईट आहे आपल्याकडे, पण लाईटीची कंडिशन काय आहे ते सगळ्या शेतकरी बांधवांना माहीत आहे. लाईट येते पण व्होल्टेज एवढं असतं की अक्षरशः टाटर मारल्यानंतर पाईपलाईनीतून पाणी बाहेर पडल्या DO तरी जातो, फ्यूज तरी जातो किंवा DP तरी जळतो. ह्याच गोष्टी होत आहेत वारंवार. आणि पिकाचं पाणी हा लोड शेडिंग एका सरीमध्ये जर पाणी लावलं तर एक सरी कडाला गेल्यापासून ते 10 वेळेस लाईटीचं येतं जातं. म्हणजे अख्ख्या 8 तासात फक्त 2 सऱ्या ज्या आहेत ते या लाईटीवरती भिजवून निघतात. तर मग विहिरीमध्ये पाणी असून आणि शेतात सोलर असून पैसे भरून काय उपयोग आहे जर अशा प्रकारचे पिकं जी आहेत उन्हाने आमची जळणार असतील तर. त्यामुळे कंपनीने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि काय जे आहे ते दुरुस्ती करून घ्यावी. जर हा व्हिडिओ मी त्यांना पण टॅग करतोय कंपनीला, जर त्यांनी योग्य ती ॲक्शन घेतली नाही तर मी लवकरच ग्राहक मंचामध्ये कंपनीविषयी जे आहे ते तक्रार दाखल करणार आहे. मला हा पार्ट जो आहे तो रिप्लेसच पाहिजे आहे, कारण मला तात्पुरती दुरुस्ती नको आहे. मला परत वेळ नाही आहे. मी शेतातील कामं करणार का तुमच्या पाठीमागं लागणार, ह्याला फोन करा, व्हिडिओ काढा, ह्या गोष्टी तुमच्या ह्या चालू करायच्या. त्यामुळे कंपनीनं काय ती ॲक्शन घ्यावी. मला जो आहे तो माझी इन्शुरन्स आहे, माझी वॉरंटी गॅरंटी आहे. मला हा जो कंट्रोलर आहे जो पूर्णपणे रिप्लेस देण्यात यावा. बस एवढंच कंपनीला जी आहे ती माझी विनंती आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जर काय असं वाटत असेल की या कंपनीचा अजून काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे बाकीच्या लोकांना पण कळू द्या की काय इश्यू येत आहेत किंवा शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करतायत. फक्त पैसे भरून आणि शेतामध्ये पंप बसलून सरकारकडून अनुदान घेतलं म्हणजे कंपनीचं काम झालं, अशा प्रकारे या कंपनीची जी आहे ते याच कंपनीचं नाही सगळ्याच कंपनीच्या बाबतीत मी बोलतोय. अशा प्रकारची मनमानी जी आहे ती सोलार कंपनीने चालवलेली आहे. तर मित्रांनो, अशी माहिती होती आणि हा माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून शेतकरी वेळोवेळी सावध होतील आणि योग्य ती माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.